जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे बिबट्याने रेड्यावर हल्ला करून ऊसामध्ये ओढत नेऊन त्याचा फडशा पाडल्याची घटना काल 27 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली। यापूर्वी बिबट्याने 2 गायी व एका शेळीवर हल्ला करून ठार केले होते। तीर्थपुरी येथील शेतकरी पाराजी नामदेव काळे यांच्या गट नंबर 604 मध्ये काल 27 ऑगस्ट मंगळवार रोजी सायंकाळी 6 ते 7 च्या सुमारास बिबट्याने म्हशीच्या रेड्याला ऊसात ओढत नेऊन त्याचा फडशा पाडलाय। बिबट्याची भीती असल्यामुळे सदरील शेतकऱ्यांनी काल त्याचा शोध घेतला नाही, परंतु आज 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 15 शेतकऱ्यांनी मिळून या म्हशीच्या रेड्याचा शोध घेतला असता ऊसामध्ये या रेड्याच्या बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसून आले। याबरोबरच आज सकाळी ऊसामध्ये रेड्याचा शोध घेत असताना पाराजी काळे व शुभम काळे यांना बिबट्या दिसून आल्याचं त्यांनी सांगितले। गेल्या महिन्याभरापासून घनसावंगी तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून भायगावान बाचेगाव येथे गायीवर हल्ला करून ठार केले होते, तर भोगगाव येथे शेळीवर हल्ला करून शेळीलाही ठार केले होते। दरम्यान बिबट्याच्या या वारंवार घडत असलेल्या घटनेमुळे शेतकरी, ग्रामस्थ, महिला शेतकरी वर्ग यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले। यामुळे वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा शोध लावून त्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थ व महिला शेतकरी वर्गातून होत आहे।